श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी 5 वाजताच अशी फ्रेश होऊन चहा बनवायला घेतला. चहा बनवून घेतला आणि असा ओतून प्यायला घेतला. पिऊन झाला की उन्नतीलाही असं दूध टाकून थोडंसं गरम करून घेतलं. तिला म्हणलं पटपट असं फिनिश करायचं. ती काय फिनिश करायला नको म्हणत होती. शिट्टी वाजवण्यात बिझी होती. मग काय थंड करून घेतलं आणि तिला म्हणलं पिऊन घे, मग आपण बाहेर जाऊया. बाहेर म्हणलं की मुलांना खूपच आनंद होता. पटकीने असं तिने बाहेर जायचं म्हणलं की पिऊन घेतलं. मग तिला बोललं आता तू खेळत बस घरात, मीही थोडंसं आवरते, मग जाऊयात. मग काय लसूण कोथिंबीर असं बारीक करून पटकीने अशी भाजी करून घेतली. बटाट्याची भाजी आमच्या घरात सगळ्यात फेवरेट आहे, कोणालाच आवडत नाही असं नाही. मग काय विलायची साखर बारीक करून काजू बदाम बारीक करायला घेतले. एका साईडला तशी शेवई भाजून घेतली तुपात. मग काय त्यात दूध ओतून शेवयाची खीर करायला घेतली. आज सोमवार असल्यामुळे खीर थोडंसं गोड काहीतरी करावं म्हणून खीर केली. तसं तर दर सोमवारी गोड थोडं काही ना काहीतरी होतच राहतं. मग आज खीर बनवायला घेतली. खीर बनवून त्यात विलायची बदाम बारीक केलेले टाकून एका साईडला ठेवून चपात्या करायला घेतल्या. चपात्याचं पीठ आधीच मळून ठेवलं, मऊ होतं म्हणजे. पाणी लावून ठेवलं की अगदी त्या मऊ होतात. मग काय उन्नतीने ही पीठ मागितलं. बघा बालपण किती भारी असतं, असं खेळायला भेटतं. बालपण हे कधी परत भेटतच नाही. चला परत स्वयंपाक करून घेऊया म्हणून चपात्याही असं सर्व केल्या आणि बाहेर जायला फ्रेश झाले. बाहेर आलो बाजारात. आज सोमवारचा आमच्या इथे बाजार असतो बघा. असं तर रोजच असतो, पण हा इथं आठवड्यातून एकदाच भरतो. इथं सर्व काही भेटतं. मग काय असं फिरलो, वेगवेगळं काय काय लागलं आहे, काय नाही नवीन आले हे बघून थोडीशी शॉपिंग करून भाजीपाला घेतला. आणि उन्नतीलाही थोडंफार सामान घ्यायचंच होतं, थंडी आली आहे ना त्यामुळं. मग थंडीचं सामान थोडंसं घेतलं, स्वेटर वगैरे, आणि घरी आलो.